राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महायुतीचे संयुक्त उमेदवार आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं ही विनंती करण्यासाठी खरं म्हणजे आज ब्राह्मणवाड्यामध्ये जी सभा होते या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या भाजपचे जिल्ह्याचे प्रमुख नेते आदरणीय जालिंदरजी वाकचौरे साहेब, आपल्या कारखान्याचे संचालक मनोज देशमुख, आपल्या ह्या विभागातील आमचे सहकारी सचिनजी नरवडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष श्री चौधरी, आमच्या गोडशेताई, सर्वच आमचे भूषण कारभारी दादा, आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आप्पा कारभारी आरोटे, सचिन आरोटे, रेश्मा गोडसे, बबलू देशमुख, भगवान गाजरे, भगवान गायकर, विजू शिंदे, सुदाम शिंदे, सुमित जाधव, अक्षय आरोटे, प्रभाजी गायकर, संतूजी फलके, सर्व ज्या ब्राह्मणवाडा आणि या परिसरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 20 तारखेला होणारी विधानसभेची निवडणूक ही आपल्या राज्याच्या सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी ही निवडणूक होते आणि ह्या निवडणुकीमध्ये दोन प्रवाह ह्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. महायुती आणि आघाडी अशा या दोन विचारांची लढाई खरं म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये आज सुरू झालेली आहे आणि म्हणून मला विनंती करायची सर्व ब्राह्मणवाड्याच्या सर्व आणि या परिसरातील मतदार बंधू भगिनींना की महायुतीच्या सरकारनं जे काही काम केलं ह्या 2-2.5 वर्षामध्ये त्या कामाला तोड नाही गेली. आपल्या हा अर्थसंकल्प आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी मांडला आणि तो अर्थसंकल्प मांडत असताना ज्या काही अनेक योजना आपल्या सर्वांच्या दृष्टीनं सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीनं ज्या काही योजना जाहीर केल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या अशा होत्या आणि त्यामध्ये आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आपल्या शेतकऱ्यांसाठी जवळजवळ 7.5 HP पर्यंतची वीज माफ असेल किंवा आत्ता आमच्या एका विद्यार्थिनीने इथं भाषण केलं चांगलं का आपल्या मुलामुलींना मोफत शिक्षण देण्याच्या योजना असतील, अशा अनेक योजना आपल्या ह्या महायुतीच्या सरकारनं खरं म्हणजे जाहीर केलेले. मला आनंद आहे की गेली 30-35 वर्ष आपण सातत्यानं हा सगळा विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999ला सुरू झाला स्वाभिमानी राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि तेव्हापासून आपण सगळी मंडळी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत आहोत आणि म्हणून मला आठवतंय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 78 पासून यस काँग्रेसची स्थापना झाल्यापासून या विभागाचे आमचे सर्वांचे नेते स्वर्गीय भाऊसाहेबजी हांडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. परंतु गेली 30-35 वर्ष पवार साहेबांच्या नंतर अजितदादा पवार साहेबांना ज्या वेळेस पवार साहेबांनी नेतृत्व करण्याची संधी दिली आणि गेली 30-35 वर्ष अजितदादा ह्या महाराष्ट्रामध्ये जे काम करत आहेत, जेव्हा ह्या प्रशासनावर अत्यंत खंबीरपणाने त्यांची जी काही पकड आहे, सगळ्या महाराष्ट्रातला तरुण पिढी त्यांनी जी काही उभी केली आमदारांच्या माध्यमातून आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक नवं चैतन्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे, काही अपप्रचार, काही भावनिक प्रश्न काही मंडळी निर्माण करतायत की आम्ही सुद्धा शरद पवार साहेबांच्या विरोधी नाही, त्यांच्यातच आम्ही वाढलेले माणसं आहेत. परंतु तुम्ही तरुण नवीन नेतृत्वाला संधी दिली. तुम्ही सांगितले मागच्या काही त्यांच्या याच्यामध्ये की मी 30 वर्ष दादांना संधी दिलेली. अरे म्हणून त्या दादांना संधी दिली, त्यांची संधीचं खरं म्हणजे सोनं केलं अजितदादांनी. एवढं काम महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे. मला आठवते की आत्ता 42 आमदारांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या वेळेस अजितदादांना पाठिंबा दिला आणि त्या सर्व आमदारांचं म्हणणं एकच होतं की आम्ही सगळे आमदार त्या तालुक्यातून निवडून आलो, त्या तालुक्यातील जनतेच्या काही अपेक्षा आहेत, त्या तालुक्यामध्ये आमच्या काही विविध कामांचे प्रश्न आहेत, ते सगळे सुटले पाहिजेत आणि म्हणून आपण सत्तेमध्ये सहभागी झाल्याशिवाय ही कामं पूर्ण होणार नाहीत आणि म्हणून सर्वांनी निर्णय घेऊन आपण महायुती सरकारमध्ये आपण सामील झालो. बंधूंनो, आपल्याला आठवतंय आपण सगळी जुने जाणती मंडळी आहेत. आपण ह्या महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब हे सतत म्हणायचे की आपण सत्तेमध्ये सहभागी झालो पाहिजे.
सत्तेत सहभागी झाल्याशिवाय आपल्या सर्वांचा, ग्रामीण भागाचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, या कारखानदारींचा जी काही नवीन नवीन संकल्पना आहे त्याचं काम आपण सत्तेशिवाय करू शकत नाही. आणि म्हणून सर्व आमदारांनी आणि अजितदादांनी निर्णय घेतला महायुती सरकारमध्ये जाण्याचा. अनेक प्रश्न सोडलेले आहेत या सगळ्या राज्यातले त्यांनी. आणि म्हणून माझी विनंती आहे आपल्याला, आपण सगळे त्या विचाराचे पाईक आहात. ब्राह्मणवाडीची मंडळी, काही आमच्या मित्रमंडळी रुसलेली आहेत, काही त्यांचा विचार मला माहीत नाही, परंतु त्यांना मी विनंती करतो की ह्या तालुक्याच्या, या राज्यातले प्रश्न सोडायचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचं जे काही सरकार आहे ते सरकार आपल्याला परत निवडून दिलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना, तुम्हाला मी सांगतो का प्रत्येक आज ज्या काही विरोधी पक्षांचं सगळ्या मंडळांचे पायाखालची वाळू घसरलेली आहे. कारण ह्या महिला इतक्या सक्षमपणे उभं करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये या सरकारनं केलेलं आहे. आणि म्हणून आमची गरीब महिला असेल, कामावर जाणारी महिला असेल, अत्यंत गरीब महिला असतील, यांना 1500 रुपये आपण त्यांना दिलेले आहेत. पुढे 2100 रुपये देण्याची योजना त्यांच्या विचाराधीन आहे. आणि म्हणून छोट्या छोट्या ह्या महिला आपल्या कुटुंबातल्या, आपल्या मुलांचं, त्यांना काहीतरी त्यांच्या शाळेत काही घ्यायचं असेल, त्यांना थोडंफार औषधाच्या सुविधा असतील, आपल्याला काही त्यांना कपडे, असा एक गरीब वर्ग, या दृष्टीनं फार चांगली योजना माझी लाडकी बहीण योजना आपण केलेली आहे. आणि म्हणून मला आनंद आहे, या राज्यामध्ये गेली 30 वर्षे ह्या तालुक्याचं जे परिवर्तन झालं, या तालुक्याचं निळवंडे धरण असेल, या तालुक्यातलं पिंपळगाव खांड धरण असेल, या तालुक्यातलं आमची MIDC आमदारांनी मंजूर केली असेल, हे सगळे प्रश्न अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 35 वर्ष आपण सगळे या राज्यामध्ये काम करतोय. आणि ह्या तालुक्याला जे काही ताकद दिली असेल, ह्या तालुक्याच्या कामांच्या, ह्या तालुक्यातल्या विभागासाठी अनेक प्रश्न, आज जवळजवळ 2500 कोटीचा निधी आपल्याला अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आपल्या आमदार साहेबांना मिळालेलं आहे. आणि म्हणून आज ब्राह्मणवाडा असो किंवा सगळ्या तालुक्यामध्ये 4-4, 2-2 कोटीची कामं प्रत्येक गाव पातळीवर आपण त्यांनी केलेली आहे. मला आठवतंय 40-45 वर्ष आम्ही सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये आपण तुमच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे. पण एवढा मोठा निधी, एवढं मोठं काम कधीच इतका 2500 कोटीचा निधी आपल्याला मिळाला नाही. 1-2 कोटीचा निधी त्यावेळेस मिळायचा. एखाद्याला लाखाचं काम झालं तर आपण फार आनंदी असायचं. परंतु आज कोट्यावधी रुपयाची कामं ह्या तालुक्यामध्ये ह्या आपल्या महायुतीच्या सरकारनं, अजितदादा पवार साहेबांनी आमदारांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी त्यांनी केलेले आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे, काही भावनिक प्रश्न न करता काम करणारं परत एकदा महायुतीचं सरकार आपल्याला आणायचं आहे. आणि त्या सरकारमध्ये मला आशा आहे की अजितदादा पवारांसारखा एक भक्कम नेता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून पाहायचा आहे. तिघांपैकी गुन्हे होऊ द्यात. आपले फडणवीस साहेब असतील, आपले एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, ही सक्षम फळी ह्या महाराष्ट्रामध्ये काम करणारी एका बाजूला, आपले एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री सुद्धा एका ग्रामीण भागातल्या साताऱ्यातल्या शेतकरी कुटुंबातले आहेत. दादा तर शेतकऱ्यांच्याच प्रतिनिधी ग्रामीण भागातले म्हणून काम करतायत. आणि म्हणून ब्राह्मणवाड्यातील सर्व आम जनतेला माझी विनंती आहे, एक कामाचा आमदार आपल्याला मिळालेला आहे. सकाळी 6 पासून तर संध्याकाळपर्यंत ते काम करतायत. इतकं प्रचंड काम या तालुक्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेलं आहे. आणि म्हणून कधी कोणाशी बोलले नसतील, कधी ते रागवले असतील, परंतु हा सगळा प्रश्न शेवटी राजकारण आणि समाजकारण आपण जे करतो ते सर्वसामान्य माणसाच्या मदतीसाठी, त्यांच्या कल्याणासाठी करतो. आणि ते काम आमदार साहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, येत्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी त्यांना विजयी करा. त्यांना मत म्हणजे ह्या तालुक्याच्या विकासाला मत, त्यांना मत म्हणजे महायुतीला मत, आणि महायुतीला मत म्हणजे आदरणीय अजितदादांना भक्कम पाठिंबा ह्या महाराष्ट्रात मिळण्यासाठी त्यांना मदत करा, त्यांना मतदान करा, एवढीच नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब.
तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.